नमस्कार. रीडिंग क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण समर्थ कथासंग्रहातली एक छोटीशी गोष्ट ऐकूया. गोष्टीचं नाव आहे अंबाजी कल्याण आहे ना. श्री समर्थ अंबाजीला घेऊन मसूरला आले. हिंदू समाज संघटित करण्याचं फार मोठं कार्य त्यांनी हाती घेतलं होतं. शिवछत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याला हे कार्य पूरक ठरणारं होतं. आता संघटनेसाठी समर्थांनी गुढीपाडवा ते हनुमान जयंती असा 15 दिवस रामनवमी उत्सव साजरा करायचं ठरवलं. लोकांचा उत्साह अफाट होता. उत्सवाच्या निमित्ताने समाजातील सगळ्या थरातली माणसं एकत्रित आली. रामाची मिरवणूक रथातून काढायचं ठरलं. रथाला डौला न फडकवणारा भगवा झेंडा जोडण्यात आला. जय जय रघुवीर समर्थ आणि जय जय हर हर महादेव अशा गर्जना सगळीकडे दुमदुमू लागल्या. 350 वर्ष झोपलेला समाज आता जागा झाला. मिरवणूक सुरू असताना झाडाची एक फांदी आडवी आली. ती फांदी तोडण्यासाठी समर्थांचे 10-12 शिष्य पटापट पुढे सरसावले. आता त्यांची परीक्षा बघायला समर्थ म्हणाले, थांबा थांबा, ही फांदी तोडताना शेंड्याजवळ बसायचं आणि बुंध्यावर घाव घालायचा. झाडाखाली आणि स्पेसिफिकली त्या फांदीच्या खाली खूप मोठी विहीर होती. ते बघून आणि सगळी अट ऐकून कुणी पुढं जायला धजावेना. शेवटी अंबाजी पुढे आले. त्यांना त्या फांदीवर बसून ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं फांदी तोडली आणि अंबाजी विहिरीत कोसळले. अनेकांना वाटलं आता काही खरं नाही, अंबाजी बहुतेक मरणार. पण चपळ अंबाजी त्याच फांदीच्या साह्यानं पटापट विहिरीच्या काठाला वर आले. समर्थांनी वरून आधी आवाज देऊन विचारलं, अंबाजी कल्याण आहे ना. असं विचारताच खालून आवाज आला होता, हो. त्या दिवसापासून अंबाजींचं नाव कल्याण असं पडलं. समर्थांचे लाडके शिष्य कल्याण स्वामी ते हेच. कवी अनंत आपल्या समर्थ स्तोत्रात म्हणतात, स्वामींचा कविता समुद्र अवघा कल्याण लिहित असे. आपल्या सुंदर हस्ताक्षरामुळे हा कल्याण समर्थांचा लेखनिक बनला. धुळ्याला समर्थ वाग्देवता मंदिरात कल्याण स्वामींच्या सुंदर हस्ताक्षरात समर्थांची समग्र कविता सुद्धा आढळते. आज त्यांची जयंती आहे म्हणून छोटीशी गोष्ट तुम्हाला ऐकवली. थँक्यू.